पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरात पाणी भरलेलं आहे। मुठा नदीच्या पुराचं पाणी मंदिरात शिरलंय। त्यामुळे आज श्रावणी सोमवार असूनही मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार दर्शनासाठी बंद आहे। मात्र गाभाऱ्यातील प्रवेशद्वार भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यानं भाविकांना पाण्यातून वाट काढतच जावं लागतंय। पुण्यात मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। धरणातून विसर्ग केला जातोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। त्याचा परिणाम पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी भरण्यात झालेला आहे। ओंकारेश्वर मंदिरात हा संपूर्ण ओंकारेश्वर मंदिराचा आपण परिसर पाहतोय, चहूबाजूंनी पाणीच आहे। त्यामुळेच आज श्रावणी सोमवारी दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त येत आहेत। मात्र त्यांच्यासाठी मग आता गाभाऱ्यातील प्रवेशद्वार खुलं करण्यात आलेले आहे आणि या पाण्यातून वाट काढतच भक्तांना दर्शन घ्यावं लागतंय। ओंकारेश्वर मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। आज श्रावणी सोमवार, मात्र पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लोकांना पाण्यातून जावं लागत आहे। मी आता उभा आहे ओंकारेश्वर मंदिराच्या सभामंडप परिसरात आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय जे मुठा नदीचं पाणी आहे ते मंदिरामध्ये शिरलेलं आहे। हा सभामंडप आहे, हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास 3 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी साठलेलं आहे। त्यामुळे भाविकांना आज दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या बॅक साईडने यावं लागत आहे। गुडघ्या एवढं या मंदिर परिसरामध्ये पाणी आहे। नंदी जो आहे तो पूर्णपणे पाण्यात आहे। सभामंडप आहे, मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे, कारण तो पूर्ण परिसर आहे तो पाण्यामध्ये आहे। आणि हा जो सभामंडप आहे याही ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। एकूण जर पाहिलं तर आज पुणेकरांना दर्शन घेण्यासाठी पाठीमागच्या गेटने यावं लागत आहे। काही प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्बंध लावण्यात आलेले आहे, कारण पाणी वाढत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जे मीडिया, पुणे।